नमस्कार, D24 पेड न्यूज चॅनल पाहू शकता. धुळे ते मनमाड आणि नरडाणं या रेल्वे मार्गावरील तुम्ही संपूर्ण शेतकरी आज या ठिकाणी आंदोलन करताय. नेमकी भूमिका काय आपण जाणून घेऊया. आणि कुठल्या शेतकरी या ठिकाणी आज आपण कुठून आलात? आर्वीवरनं आपण काय मागणी आपली? व्यवस्थित मोबदला द्यावं. शेतीचा व्यवस्थित मोबदला द्यावा या संदर्भामध्ये तुम्ही बघू शकता. हे प्रकरण अत्यंत जोरदार मध्ये चालू आहे धुळे जिल्ह्यात. सर काय सांगणार? इंदोर रेल्वे मार्ग हे आणणारे कोण? ते आणणारे अनिल गोटे. अनिल गोटे इंदोर रेल्वे मार्ग आणणारे अनिल गोटे. परंतु आज तुम्हीच त्यांच्याजवळ या मागणी करण्यासाठी आले. याच्या अगोदर जे शेतकऱ्यांना अन्याय येणार होता, अन्याय अत्याचार होणार असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर ज्याच्याकडून तलवार घेताय त्याच्याचकडे तुम्ही मागणी करताय. काय सांगणार? मागणी आता आम्ही सर्व ठिकाणी फिरलो, पदाधिकाऱ्यांकडे फिरलो, माजी आमदार खासदार सर्वांकडे जाऊन आलो. आम्हाला न्याय मिळत नाहीये. जी जमीन आमची 70-80 लाख रुपये एकर बिघा चालू आहे, ती जमीन आम्हाला 2 लाख रुपये एकर मिळत आहे. 2 लाखात बुलेट येत नाही साहेब. शेतकऱ्यांचा एवढा घोर अपमान आम्ही तरी सहन केलेला नाही, पाहिलेला नाही किंवा ऐकलेला नाही. इतका अपमान या धुळे जिल्ह्यात होतोय. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग जो चाललाय याच्यात अक्षरशः सांगतो मनमानी कारभार चालू आहे. आमचे फळझाडे 200 रुपये भाव मिळाला, वनझाडे कापून नेले, आमच्या ठिबकच्या नळ्या कापून नेल्या, तरी आम्हाला त्याबद्दल 1 रुपया मिळालेला नाहीये. जी 1 रुपया देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही असं देखील. पण काही ठिकाणी असं देखील म्हणण्यात येत आहे की जे काही शेतकऱ्यांना बाहेर गावातून बाहेर राज्यातून आंब्याचे झाडं आणले, त्यानंतर ते लागवड केले आणि त्याचा मोबदला देखील त्यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला असं देखील म्हणणं आहे. काय सांगणार? इतर राज्यामधून आंब्याचे झाडं आणले आणि त्याचा मोबदला मोठ्या प्रमाणात घेतला. काय सांगणार? हो आहे ते खरं आहे. पण आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या एकच मागणी आहे. आमचं जे बाजारभाव जो आहे आजचा बाजारभाव, त्या बाजारभावाप्रमाणे आम्हाला मोबदला मिळणं गरजेचं आहे. आम्ही काही भीक मागत नाही शासनाकडे. या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट आहे हा खरंच लाभदायक प्रोजेक्ट आहे. आमची या प्रोजेक्टला विरोध नाही, पण आम्ही शेतकऱ्यांचे म्हणजे तुम्ही कापून बळी देऊन या ठिकाणी तुम्ही जर विकास करणार असणार तर या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ग्रामसेवक असतील, सरपंच असतील. दादा मग प्रश्न असा देईल, या ठिकाणी ग्रामसेवक जो ग्रामपंचायत मध्ये असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, तलाठी असेल, या संदर्भात तुम्ही त्यांना बंदी का करत नाही? गावामध्ये का बंदी करत नाही? आज तुम्हाला आंदोलन करण्याची बाळ येते. असं आहे, सर त्यांचा एवढा सहयोगच नाहीये. यांचा सहयोग नाही. काय सांगणार तुला? त्यांना तुम्ही बंदी का करत नाही? सर्व त्याच पक्षाचे लोक आहे. सरपंच, ग्रामसेवक भाजप पक्षाचे लोक आहेत. तर काय सांगणार तुला? असं आहे, शेती मोजक्या लोकांची जाते. सर्व गाव कसं बंदी करणार? शेती मोजक्या लोकांची जाते असं देखील या लोकांचं म्हणणं आहे. काय सांगणार? तुमचं म्हणणं काय? तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका तुमची काय? या ठिकाणी आम्ही अनिल गोटे साहेबांकडे आलो. या ठिकाणी आम्ही सगळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांकडे आम्ही निवडून दिलं त्यांना, बीजेपीचे जे काय आहे या ठिकाणी. पण आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही अण्णासाहेबांकडे आलो. आता आमचा एकच प्रोजेक्ट आहे की आम्ही या ठिकाणी दिल्लीला धडक देणार आहोत. या ठिकाणी आम्ही पंतप्रधान असो, रेल्वे मंत्री असो, रेल्वेचे अध्यक्ष असो आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधी साहेब असो, यांना आम्हाला भेट त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या ठिकाणी तिढा त्या ठिकाणी मांडणार आहोत. आम्ही दिल्लीला जाऊ. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे प्रश्न आहेत तुम्ही बघू शकता. आज ज्यांनी इंदोर रेल्वे मार्ग, मनमाड ते नरडाणा रेल्वे मार्ग आणले, त्याच ठिकाणी आज मागणी करण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आले. आणि ज्या शेतकऱ्यांनी भाजपला निवडून दिलं, सत्तेत आणलं, त्याच भाजपने आज शेतकऱ्यांना आज असे उपासमारीचे दिवस देखील दाखवले. या संदर्भामध्ये शेतकरी दिल्ली गाठण्याची तयारीमध्ये आहेत आणि यांना मोबदला मिळावा यासाठी देखील त्यांनी आज या ठिकाणी मेळावा भरण्यात आला. कॅमेरामॅन निलेश जय हिंद, जय महाराष्ट्र.